जिथून सत्तेची सूत्र हलणार आहे, 62 जागा आहेत, त्याबद्दल मात्र आपण काही बोललो नाही. त्याबद्दल त्याच्याबद्दल मीच बोलेल. दक्षिण पश्चिम मधनं देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध विनोद गुडदे पाटील, पूर्वी युतीच्या काळामधले राज्यमंत्री होते, त्यांचे पुत्र प्रफुल्ल गुडदे पाटील, जे केंद्राच्या काँग्रेसच्या राजकारणात आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रभारी म्हणून पण संघटनात्मक काम करतात. याशिवाय विकास ठाकरे हे अत्यंत महत्वाचं नाव, महापौर आणि खासदारकीची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती. नागपूर मधली ही अत्यंत महत्वाची लढत म्हणून पाहिली जाते. चंद्रशेखर बावनकुळे कामठीमधनं लढतायत, तिथून यादवराव भोयर हे लढत देत आहेत, काँग्रेसचे उमेदवार, पूर्वी तेही आमदार होते. तिथे सुलेखा कुंभारे सुद्धा एकेकाळी, तुम्हाला आठवत असेल, विलासराव देशमुखांच्या काळामध्ये त्याही राज्यमंत्री होत्या, पाणी पुरवठा राज्यमंत्री होत्या, त्या मात्र आता भाजपमध्ये आल्या. जोगेंद्र कवाळे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीमध्ये त्यांच्या बाजूला लढताना दिसतंय. भीमशक्ती, शिवशक्ती अशा प्रकारे हे काही वेगळं राजकारण आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं बाळासाहेब ठाकरे असताना. ती भीमशक्ती भाजपनं सुद्धा आपल्या बाजूला कशी वळवली आणि नागपुरातल्या दलित मागासवर्गीय समाजाला आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न कसा केला तेही पाहिलं. कारण विदर्भामध्ये 26% दलित मतदान आहे आणि त्यामुळे बहुजन समाज पार्टीनं आज जो काहीतरी, मला जी आकडेवारी मिळाली ती 237 जागांवर लढते आणि वेगवेगळे आरोप बीएसपीच्या नेतृत्वावर सातत्याने होत राहिले की इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवार ताकद नसताना का लढवते. त्या बीएसपीची ताकद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2004 ला लाखाची दिसते. चंद्रपूर मधून आपण पाहिलं की तिकडे संजय वैद्य हे सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळेल. 1,10,000 त्यांनी मतं घेतली होती. त्या बीएसपीची सुद्धा काही ठिकाणी आपल्याला ताकद ही विदर्भामध्ये दिसते, ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुणालाही मारक ठरू शकते. सो हा एक अत्यंत महत्वाचा आहे. दारवा या ठिकाण, दारवा दिग्रस हा मतदारसंघ, आताचे खासदार त्या भागातले वाशिम आणि यवतमाळचे, ते सुद्धा पूर्वी तिथून निवडणूक लढवत होते आणि आमदार होते, विलासरावांच्या अत्यंत जवळचे होते. तिथे आता माणिकराव ठाकरे यांच्या मुलाला उमेदवारी न देता माणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे पूर्वीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि तेलंगणाचे प्रभारी, यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे. अर्थात स्वपक्षाकडून आव्हान मिळण्याची जास्त शक्यता आहे. शिवाजीराव मोघे यांचे पुत्र सुद्धा निवडणुकीत उभे झालेले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारशाह या त्यांच्या अत्यंत भाजपच्या गडामध्ये आव्हान देत आहेत संतोष रावत, काँग्रेसचे. पण त्याही पेक्षा डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांचं नाव अत्यंत महत्वाचं आपल्याला दिसते. वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वीमध्ये सुमित वानखेडे वर्सेस मयुरा काळे, वर्ध्याचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी, आणि तिथे त्यांना उमेदवारी दिली गेली, आपल्याच घरात उमेदवारी दिली म्हणून खूप तिथे रोष पण होता. दादाराव केचे विद्यमान आमदार यांचं तिकीट कापलं, त्यांना दिल्लीत बोलावलं, राग शांत केला, बंडोबाचा थंडोबा झाला आणि मग सुमित वानखेडे, जे पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी म्हणून काम पाहत होते, त्यांची आता टक्कर ही मयुरा काळे यांच्या सोबत आहे. प्रभाराव यांचे पुतणे रणजित सिंग पाटील 5 वेळा आमदार राहून चुकले होते, पण त्यांच्या उमेदवारीला चारुलताराव टोकस यांनी विरोध केला. तरी सुद्धा तिथे राजू बकाने या देवळी पुलगाव मतदारसंघामधलं लढत देत आहे, काटेची टक्कर होत आहे. वर्धा का या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या नकाशावर आला? कारण पारंपरिक वर्धेची लोकसभेची जागा ही शरद पवारांनी ओढून घेतली आणि तिथे आपला उमेदवार निवडून आणला. तिथलं सगळं सहकाराचं राजकारण म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण हे सुरेश भाऊ देशमुख बघत होते. पण तिथे सुद्धा एक वेगळं नवं समीकरण जन्माला घातलं पवारांनी आणि एक खासदार तिथून निवडून आणला. वर्ध्यामध्ये डॉक्टर पंकज भोयर वर्सेस बापूराव शेंडे, जे उपाध्यक्ष होते विधानसभेचे दिवंगत, त्यांचे पुत्र शेखर शेंडे निवडणुकीच्या मैदानात उभे आहे आणि तिथे तिरंगी लढत होईल असं म्हणतायत. कारण सचिन पावडे हे डॉक्टर आहेत, पेडियाट्रिशियन आहे, बालरोग तज्ञ आहे आणि त्यांची हवा सुद्धा वर्ध्यामध्ये जोरदार चालते. किती मतदान मिळेल मला माहित नाही आणि त्यांचं मतदान हे कोणासाठी घातक ठरेल तेही पाहावं लागणार आहे. असे हे अगदी अत्यंत चुरशीचे मतदार संघ आहे ज्यावर शरद पवारांची नजर होती. म्हणून वर्धा मतदारसंघावर अनेक राजकीय पंडितांचं आणि विश्लेषकांचं लक्ष आहे. अशा प्रकारे विदर्भातल्या काही महत्वाच्या लढती आपल्याला पाहायला मिळते. साकोलीमध्ये ब्राह्मणकर यांनी नाना पटोले यांना टफ फाईट देता येत ते, अशा प्रकारचं चित्र तिथे साकोलीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. म्हणून दिग्रस मतदारसंघात माणिकराव ठाकरे विजयी होतील का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून या विदर्भातल्या लढती अत्यंत महत्वाच्या ठरल्या. 2014 मध्ये काँग्रेसला जितके आमदार निवडून आणता आले नव्हते तेवढे 2019च्या निवडणुकीमध्ये आणता आले.
पदतार ब्रह्मपुरीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातला मतदारसंघ महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा मैदानात उभे आहेत आणि त्यांना तिथे लढत देण्याचा प्रयत्न हा होतोय. एक नागपूर मधलं मी नाव विसरलो, उत्तर नागपूरमधून माझी मंत्री आणि नितीन राऊत यांना सुद्धा एक कडवी लढत देण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होतोय. पण प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं तिथले कॅल्क्युलेशन करत असतो आणि आपली जागा कशी कायम राहील याचा प्रयत्न हा होत असतो. अशा प्रकारे काही महत्वाचे नाव आहे. यशोमती ठाकूर तिवस्यातनं चौथ्यांदा निवडणूक लढतायत आणि यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या नेते आणि माजी मंत्री सुद्धा राहिल्या, बाल विकास कल्याण मंत्री. त्यामुळे त्यांचं एक महत्वाचं नाव आपल्याला सांगता येईल. अशी काही नावं आहेत जी अत्यंत महत्वाची आहेत. अनिल देशमुख निवडणुकीच्या मैदानातनं बाहेर पडले. सलील देशमुख यांना काटोलमध्ये त्यांनी उमेदवारी दिली आणि तिथे काटोलमध्ये तुम्ही पाहतायत की तिथे काटोलमध्ये त्यांना याज्ञवल्क जे श्रीकांत जिचकार यांचे पुत्र आहेत ते सुद्धा अपक्ष म्हणून राहिले. ते काँग्रेसमध्येच होते पण त्यांना तिकीट मिळाले नाही. सावनेर मधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांच्या विरोधात आशिष देशमुख उभे राहिले. रणजित बाबू देशमुख यांचे पुत्र आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये सातत्यानं जातात आणि त्यामुळे निकाल लागण्यापूर्वीच खूप सारी रस्सीखेच आपल्याला इथे पाहायला मिळते. मुख्यमंत्रीचे पदाचे काँग्रेसचे दावेदारही विदर्भातच आहे आणि भाजपचे सुद्धा नंबर 1 चे दावेदार हे देवेंद्र फडणवीस हे विदर्भातलेच आहेत, नागपूरचेच आहेत आणि विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांची सुद्धा नावं ही मुख्यमंत्री पदासाठी घेतली जाते. पटोले यांचं नाव आपल्याला साधारणतः पुढे दिसत आहे. खूप धन्यवाद सर्व माझ्या मॅक्स महाराष्ट्राच्या प्रतिनिधींचे. तुम्ही